थोडासा आवाज ठेवा. मागच्या तासाला आपण इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम पाहिलं, त्याच्यानंतर सुधारित इग्निशन सिस्टीम पाहणार आहे आपण, डिस्ट्रीब्युटर लेस इग्निशन सिस्टीम. याच्यामध्ये आपण पाहिलेला आहे, याच्यामध्ये आपण पाहिलं की याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर यूज केलेला आहे बघा. ही इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर यूज केलेला आहे. आता जे इग्निशन सिस्टीम वापरत आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर नाही आहे, म्हणून त्याला डिस्ट्रीब्युटर लेस इग्निशन सिस्टीम असं म्हटलं गेलेलं आहे. मागील लेसन मध्ये इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीमची माहिती पाहिली. नेमके इग्निशन सिस्टीमचं कार्य काय आहे बघा. इंजिनच्या फायरिंग ऑर्डर नुसार कंबशन चेंबर मध्ये हाय व्होल्टेज स्पार्क टाकून हवा व इंधनाचे ज्वलन घडविण्याचे कार्य इग्निशन सिस्टीम कडून केले जाते. आज आपण आधुनिक वाहनात वापरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीमचा सुधारित प्रकार म्हणजे डिस्ट्रीब्युटर लेस इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीमची माहिती पाहणार आहोत. तर अशा प्रकारे ही बघा, ही आहे ती इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युटर लेस इग्निशन सिस्टीम. आज आपण आधुनिक या लेसन मध्ये डिस्ट्रीब्युटर लेस इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीमची प्रस्तावना, उपयोग, फायदे, भाग व प्रत्येक भागाचं कार्य, रचना तसेच कार्यपद्धती आपण समजून घेणार आहोत. प्रथम आपण डिस्ट्रीब्युटर लेस इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीमची प्रस्तावना पाहू. डिस्ट्रीब्युटर लेस इग्निशन सिस्टीम, ज्याला आपण DIS असं म्हणतो शॉर्ट फॉर्म, ही एक इग्निशन सिस्टीम आहे. जसं बॅटरी इग्निशन सिस्टीम पाहिलेली आहे तुम्ही, इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम पाहिलेली आहे, तशाच प्रकारची इंधनाचं म्हणजे हवा व पेट्रोल या मिश्रणाचं ज्वलन घडून आणण्यासाठी ही एक सुधारित मोजक्याच गाड्यावर तुम्हाला आधुनिक वाहनामध्ये दिसते ही सिस्टीम. मल्टी सिलेंडर इंजिनवर डिस्ट्रीब्युटर शिवाय ही इग्निशन सिस्टीम कार्य करते, म्हणून या इग्निशन सिस्टीमला डिस्ट्रीब्युटर लेस इग्निशन सिस्टीम असं म्हणतात. म्हणजे डिस्ट्रीब्युटर शिवाय ही इग्निशन सिस्टीम कार्य करते. इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम नंतरच्या सुधारित रचनेमध्ये डिस्ट्रीब्युटर लेस इग्निशन सिस्टीम वापरात आली, ज्यात इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीमच्या डिस्ट्रीब्युटर ऐवजी नंबर ऑफ इंडक्शन किंवा इग्निशन कॉइल वापरण्यात आले. बघा, याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर ऐवजी इग्निशन कॉइल वापरण्यात आलेले आहे. स्पार्क प्लगला डायरेक्ट व्होल्टेज प्रदान करणाऱ्या एकापेक्षा जास्त इग्निशन कॉइलच्या वापरामुळे ही प्रणाली डायरेक्ट इग्निशन सिस्टीम म्हणून देखील ओळखली जाते. याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर बायकाट केलेला आहे, डिस्ट्रीब्युटर काढून टाकलेला आहे आणि इग्निशन कॉइलच एक प्रकारे डिस्ट्रीब्युटरचं आणि इग्निशन कॉइलचं अशी दोन्ही भूमिका बजावते. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन सिस्टीम किंवा गॅसोलिन डायरेक्ट इंजेक्शन सिस्टीम असणाऱ्या गॅसोलिन पेट्रोल इंजिनवर ही इग्निशन सिस्टीम वापरण्यात आलेली आहे. जसं V6 सिलेंडर आहेत आणि काही स्पोर्ट दुकाटी सुपर स्पोर्ट्स व्हेकल अशा प्रकारच्या गाड्यावर ही तुम्हाला डिस्ट्रीब्युटर लेस इग्निशन सिस्टीम दिसते. त्याच्यानंतर या इग्निशन सिस्टीम मध्ये इलेक्ट्रॉनिक इग्निशन कॉइल द्वारे बॅटरीच्या 12 व्होल्टचे रूपांतरण साधारण 40,000 ते 70,000 व्होल्ट पर्यंत करण्यात येते. बघा, जसं आपण पाहिलं इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम मध्ये हे जे प्रमाण होतं व्होल्टेजचं, जी मर्यादा होती ती 50,000 पर्यंत होती. याच्यामध्ये साधारण 20,000 व्होल्ट मॅक्झिमम याच्यामध्ये वाढलेला आहे. हा करंट हाय व्होल्टेज व हेल्दी असल्यामुळे मिश्रणाचं ज्वलन चांगल्या प्रकारे होऊन कार्यक्षम पॉवर स्ट्रोकची निर्मिती होते, प्रदूषण सुद्धा कमी होते. आता याच्यामध्ये आपण डिस्ट्रीब्युटर लेस इग्निशन सिस्टीमचे फायदे काय ते पाहू. बाकी इतर सिस्टीमच्या कम्पेअर मध्ये फायदे, या इग्निशन सिस्टीम मध्ये फिरणारे व घर्षण घडवून आणणारे पार्ट्स नसल्याने कमीत कमी देखभाल करावी लागते या सिस्टीमला. लक्षात घ्या, हा फायदा आहे. कारण फिरणारे पार्ट्स डिस्ट्रीब्युटर सिस्टीम मध्ये फिरणारे पार्ट्स होते, याच्यामध्ये फिरणारे पार्ट्स नाही. कारण
डिस्ट्रीब्युटरच नाही, त्याच्यामुळे फिरणारे पार्ट्स कमी झाले. इग्निशन टायमिंग ऍडजस्ट करावं लागत नाही, जसं डिस्ट्रीब्युटरला अँटी क्लॉक किंवा क्लॉकवाईज फिरवून इग्निशन टायमिंग ऍडजस्ट करावा लागतो. इथं डिस्ट्रीब्युटर नसल्यामुळे अशा प्रकारचं टायमिंग ऍडजस्ट करायचं काम नाही. याच्यामध्ये ECU इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट, ज्याला ECM असं म्हणतो आपण, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल असतो याच्यामध्ये. तो त्याच्यामध्ये सगळं अगोदरच सगळं प्रोग्रामिंग केलेलं असते आणि तो त्या प्रकारे सगळी सिस्टीम नियंत्रित करतो. हवेतील आर्द्रता इत्यादींचा परिणाम होत नसल्याने इंजिन स्टार्टिंग ट्रबल निर्माण होत नाही. याच्यामध्ये स्पार्क प्लगला उत्कृष्ट हाय व्होल्टेज करंट मिळत असल्यामुळे 50,000 ते 90,000 किमी रनिंग पर्यंत स्पार्क प्लग चांगल्या प्रकारे कार्य करतो. याच्यामध्ये या सिस्टीम मधील इग्निशन कॉइल कडून इंजिनच्या सर्व RPM रेंजला 40 किलोवॅट पेक्षा जास्त क्षमतेचा विद्युत प्रवाह मिळतो. 40 किलोवॅट म्हणजे 40,000 व्होल्ट. त्यामुळे स्पार्क प्लग कडून उत्कृष्ट स्पार्क मिळून इंधनाचे ज्वलन चांगल्या प्रकारे होते व कंबशन डिपॉझिट कमीत कमी राहिल्याने स्पार्क प्लगचे आयुष्य वाढते, शिवाय प्रदूषणावर नियंत्रण राहण्यास मदत होते. तर अशा प्रकारे हे ऍडव्हान्टेज आहेत डिस्ट्रीब्युटरलेस इग्निशन सिस्टीमचे. लक्षात आले तुम्हाला? त्याच्यानंतर पार्ट्स व प्रत्येक पार्ट्सचं कार्य पाहू आपण. कंपोनंट जसं आता बघा, बॅटरी, याच्यामध्ये साधारण 9 पार्ट्स तुम्हाला दिसतात, 9 कंपोनंट दिसतात. पूर्वीच्या इग्निशन सिस्टीम प्रमाणेच या इग्निशन सिस्टीम मध्ये प्रायमरी व सेकंडरी सर्किट आहे. तुम्ही पाहिलेला आहे प्रायमरी सेकंडरी सर्किट. फक्त ती त्याचे कार्यपद्धती बदल केला आहे. डिस्ट्रीब्युटरलेस इग्निशन सिस्टीम मध्ये सिस्टीमच्या कार्यामध्ये प्रामुख्याने पुढील भागांचा समावेश होतो. जसं बॅटरी आहे. बॅटरी हे डिस्ट्रीब्युटरलेस इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीमचे पॉवर हाऊस आहे. विद्युत स्टोरेज डिव्हाइस आहे. आवश्यकतेप्रमाणे इग्निशन सिस्टीमला विद्युत पुरवठा करण्याचं काम हे बॅटरी कडून केले जाते. बॅटरी तुम्हाला माहिती आहे. इग्निशन स्विच, हा इग्निशन स्विच इग्निशन सिस्टीम चालू व बंद करण्यासाठी इग्निशन स्विचचा उपयोग केला जातो. जसे व्हेइकल स्टार्ट केले तर इग्निशन सिस्टीम ऑन होईल व व्हेइकल स्टॉप केले तर इग्निशन सिस्टीम काय होईल? ऑफ होईल. अशा प्रकारे हे इग्निशन स्विचचं कार्य आहे. त्याच्यानंतर इग्निशन कॉइल किंवा ज्याला आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतो, याच्यामध्ये ही अशा प्रकारे इग्निशन कॉइल तुम्हाला दिसते. इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम मध्ये हाय व्होल्टेज करंट निर्मितीकरिता एकाच इग्निशन कॉइलचा वापर होतो, परंतु डिस्ट्रीब्युटरलेस इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम मध्ये प्रत्येक सिलेंडर साठी एक स्वतंत्र किंवा पेअर सिलेंडर जोडीचे सिलेंडर असे, पेअर सिलेंडर म्हणजे जोडीचे सिलेंडर साठी एक इग्निशन कॉइल दिलेली असते. इंजिन कंट्रोल मॉड्यूल याच्यानंतरचा पार्ट्स, जसं आता याच्यामध्ये PROM किंवा इंजिन कंट्रोल कॉम्प्युटर याच्यामध्ये दाखवलेला आहे. त्याच्यानंतर आपण खाली जर गेलो, खालच्या डायग्राम मध्ये बघा, याच्यामध्ये हे इंजिन कंट्रोल मॉड्यूल दिलेला आहे. कन्सिस्ट ऑफ कॉइल पॅक, येलो बॉक्स, आणि हे विथ कॉइल पॅक्स आहे, म्हणजे इग्निशन कॉइल विथ इग्निशन कंट्रोल मॉड्यूल आहे. त्याच्यामध्ये आता इंजिन कंट्रोल मॉड्यूल जे आहेत, ज्याला आपण ECU म्हणतो, ECU इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट किंवा इंजिन कंट्रोल मॉड्यूल, याला ECM सुद्धा म्हणतात. याला इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट, हे सगळे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट आहे. याला ECU किंवा ECM आपण म्हणू. चिप सेटला दिलेल्या व अगोदरच प्रोग्राम केलेल्या सूचनेनुसार, म्हणजे ECM मध्ये साठवलेल्या माहितीनुसार ECM हा ICM ला सिग्नल देतो. तसेच प्रायमरी कॉइल सर्किट चालू किंवा बंद करण्याचे कार्य इंजिन कंट्रोल मॉड्यूल, ज्याला आपण ECM म्हणतो, याच्याकडून केले जाते. इंजिनच्या वेगवेगळ्या स्पीडवर ECM कडून इग्निशन टायमिंग नियंत्रित केले जाते. अशा प्रकारे हा ECM किंवा ECU हा सगळ्या सिस्टीमवर काय करतो? नियंत्रण करतो. बॅटरी आहे, तुम्हाला दिसत आहे, इग्निशन स्विच आहे, आणि प्रथम बॅटरीचा इग्निशन स्विच मार्फत कोणाला प्रवाह गेलेला आहे? ECU लाच गेलेला आहे, आणि पुढे ECU हे सगळे कंट्रोल करतो. त्याच्यानंतर इग्निशन कंट्रोल मॉड्यूल, ज्याला आपण इग्निशन कंट्रोल मॉड्यूल हे आहे. ECM किंवा ECU नंतर याच्यामध्ये कनेक्शन गेलेलं दिसते तुम्हाला, इंजिन कंट्रोल मॉड्यूल किंवा युनिट, हे इग्निशन कंट्रोल मॉड्यूल. याच्यामध्ये बघा,
इग्निशन कंट्रोल मॉड्यूलचं कार्य काय आहे, ज्याला आपण ICM म्हणू, याला काय म्हणू आपण, ICM इग्निशन कंट्रोल मॉड्यूल. इंजिन कंट्रोल मॉड्यूल कडून म्हणजे याच्याकडून इंजिन कंट्रोल मॉड्यूल कडून इग्निशन कंट्रोल मॉड्यूलला म्हणजे याला विद्युत पुरवठा दिलेला असतो. आता तुम्हाला दिसत आहे इथून ECU कडून इथं कनेक्शन आलेलं आहे. बॅटरीचा प्रवाह ECU कडून कोणाला गेलेला आहे, इग्निशन कंट्रोल मॉड्यूलला दिसत आहे सगळ्यांना. कोणीतरी हो म्हणा, दिसत आहे ना. हो सर, हो सर. हा, अशा याच्या ECU कडून म्हणजे इंजिन कंट्रोल मॉड्यूल कडून इग्निशन कॉइलला प्रवाह गेलेला दिसतो. इग्निशन कॉइलच्या प्रायमरी वाइंडिंगला विद्युत पुरवठा दिला जातो. त्याच्यामध्ये प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग, जसं आपण इग्निशन कॉइल पाहिलेला आहे. स्पार्क प्लगचे टायमिंग व इंटेन्सिटी ही इग्निशन कंट्रोल मॉड्यूल द्वारे मॉनिटर व कंट्रोल केली जाते. सगळं टायमिंग इग्निशन कॉइल मध्ये प्रायमरी सर्किट जोडणे आणि तोडणे, खंडित करणे, हे सुद्धा ECU कडूनच प्रवाह दिला जातो. नंतर वाटलं ECU ICM ज्याला इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल, नंतर त्या प्रायमरी सर्किटला प्रवाह देते. पण हे कंट्रोलिंग सगळं कोण करतो, हा ECMच करतो, ज्याला आपण ECU किंवा ICM असं म्हणतो. या सिस्टीम मध्ये स्पार्कची वेळ ही इग्निशन कंट्रोल मॉड्यूल ज्याला ICM म्हणतो आपण व इंजिन कंट्रोल मॉड्यूल द्वारे नियंत्रित केली जाते. यामुळे ही प्रणाली अधिक कार्यक्षम आणि अचूक बनली आहे. दोघांचं कॉम्बिनेशन असते याच्यामध्ये आणि अशा प्रकारे हे दोन्ही घटक हे सिस्टीमवर नियंत्रण ठेवतात. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे, त्याच्यानंतरचा पार्ट आहे इग्निशन कंट्रोल मॉड्यूल झाला मॅग्नेटिक ट्रिगरिंग. कोणता पार्ट आहे, मॅग्नेटिक ट्रिगरिंग डिव्हाइस ज्याला आपण म्हणतो. तर अशा प्रकारे हे दोन मॅग्नेटिक ट्रिगरिंग आहे. याच्यामध्ये एक कॅमशाफ्टवर बसलेला असतो आणि एक क्रँकशाफ्टवर बसलेला असतो. याला आपण सेन्सर म्हणतो, क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर किंवा कॅमशाफ्ट पोझिशन सेन्सर. तर अशा प्रकारे ही साधने क्रँकशाफ्ट आणि कॅमशाफ्ट या दोन्हींची स्थिती जाणून घेऊन, दोन्ही साधने ज्याला मॅग्नेटिक ट्रिगरिंग डिव्हाइस म्हणतात, हे दोन्ही साधने कॅमशाफ्टवर बसलेला आहे. कॅमशाफ्टची पोझिशन सांगाल म्हणजे कॅमशाफ्टची पोझिशन म्हणजे वालची पोझिशन सांगाल, वाल कोणता उघडा आहे कोणता बंद आहे. आणि हा क्रँकशाफ्ट पोझिशन, पिस्टनची पोझिशन सांगाल, पिस्टन कोणत्या स्ट्रोकला आहे किंवा पिस्टनची पोझिशन काय आहे. हे दोन सेन्सर्स आहेत, याला मॅग्नेटिक ट्रिगरिंग डिव्हाइस असं म्हणतात. ही साधने क्रँकशाफ्ट आणि कॅमशाफ्ट या दोनची स्थिती जाणून घेऊन स्पार्क प्लगची वेळ नियंत्रित करण्यासाठी वापरली जातात. ही दोन्ही साधनं मॅग्नेटिक ट्रिगरिंग डिव्हाइस मध्ये सेन्सरसह दातेरी ट्रिगरिंग व्हील असते. डिस्ट्रीब्युटरलेस इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम मध्ये दोन मॅग्नेटिक ट्रिगरिंग डिव्हाइसचा उपयोग केला जातो. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, क्रँकशाफ्ट ट्रिगरिंग डिव्हाइस ज्याला क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर्स म्हणतात आणि कॅमशाफ्ट ट्रिगरिंग डिव्हाइस ज्याला आपण कॅमशाफ्ट पोझिशन सेन्सर्स म्हणतो. याच्यामध्ये हा वालची पोझिशन सांगतो, म्हणजे वाल टायमिंग सेन्स करतो. आणि हा जो आहे क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर हा पिस्टन पोझिशन किंवा स्ट्रोकची पोझिशन ही माहिती, ही दोन्ही सेन्सर ही वालची पोझिशन आणि ही पिस्टनची पोझिशन ECU ला माहिती देतात आणि ECU नंतर इग्निशन कॉइलला त्याची सूचना देऊन तशा प्रकारे पुढचं कार्य घडून आणले जाते. इंजिन कंडिशन स्पीड नुसार क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर द्वारे पिस्टन किंवा स्ट्रोकची पोझिशन व कॅमशाफ्ट पोझिशन सेन्सर द्वारे वालच्या पोझिशनचे सिग्नल इंजिन कंट्रोल मॉड्यूल कडे अशा प्रकारे दिल्या जाते. त्याच्यानंतर स्पार्क प्लग, हे स्पार्क प्लग दिलेले आहे, तुम्हाला दिसते बघा. स्पार्क प्लग 6 सिलेंडर इंजिन आहेत, है की नाही. 3 कॉइल दिसतात त्याच्यामध्ये. इग्निशन कॉइल 3 आहे बघा, प्रत्येक सिलेंडर साठी एक इग्निशन कॉइल, असं अशा प्रकारे 6 सिलेंडर दिसत आहे तुम्हाला. 3 दुनी 6 म्हणजे एका सिलेंडर साठी एक इग्निशन कॉइल अशा प्रकारे काम करते. स्पार्क प्लग द्वारे इंजिन सिलेंडरच्या आत ठिणगी पाडून मिश्रणाचे ज्वलन घडून आणले जाते. जसं आपण बाकीच्या सिस्टीम मध्ये पाहिलेलं आहे कार्य. लो टेन्शन वायर्स आहेत, हाय टेन्शन वायर्स, हाय टेन्शन लीड्स आहेत. लो टेन्शन वायर बॅटरीचा लो व्होल्टेज करंट इतर भागांना पुरवण्याचं कार्य करते, जसं आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे, ठीक आहे ना. हे लो टेन्शन वायर आहेत. आणि हाय टेन्शन वायर, हाय टेन्शन लीड जे आहेत, हाय व्होल्टेज करंट इतर भागांना पुरवण्याचं कार्य करते. तर अशा प्रकारे ही सिस्टीम तुम्हाला दिसते. आता आपण या सिस्टीमचं कार्य कसं चालते बघूयात. रचना समजली सगळ्यांना.
आता सिस्टीमचं कार्य कसं चालते बघा. आता बघा आपण डिस्ट्रीब्युटरलेस इग्निशन सिस्टीम कसं कार्य करते आपण पाहणार आहोत. हाऊ डिस्ट्रीब्युटर लेस इग्निशन सिस्टीम वर्क. आता जर आपण ऍडव्हान्स स्टेपचं पाहिलं, नो मुव्हिंग पार्ट्स आहे, त्यामध्ये मुव्हिंग पार्ट्स नसतात, त्याच्यामुळे लेस मेंटेनन्स आहे. याचं मुव्हिंग पार्ट्स नसल्यामुळे मेंटेनन्स कसं आहे, लेस मेंटेनन्स आहे. आता आपण कंस्ट्रक्शन पाहणार आहोत. याच्यामध्ये बघा बॅटरी अर्थ केलेली दिसते तुम्हाला. त्याच्यानंतर बॅटरीचं कनेक्शन इश्यू ला गेलेलं आहे. मध्ये तुम्हाला इग्निशन स्विच दिसेल, इथं दाखवलं ना इग्निशन स्विच असतो. इग्निशन स्विच कडून असा प्रवाह, नंतर इश्यू मार्फत किंवा इंजिन कंट्रोल मार्फत प्रवाह हा कशाला गेलेला दिसतो तुम्हाला, इग्निशन कंट्रोल मॉड्यूलला गेलेला दिसतो. इथंच तुम्हाला इग्निशन कॉइल पण दिसतात. अशा प्रकारे इग्निशन कंट्रोल मॉड्यूल मधून जे दोन्ही सेन्सर आहेत, ज्याला ट्रिगरिंग डिव्हाइस म्हणतो आपण, मॅग्नेटिक ट्रिगरिंग डिव्हाइस. एक डिव्हाइस आहे कॅमशाफ्ट पोझिशन सेन्सर, दुसरा आहे क्रॅन्कशाफ्ट पोझिशन सेन्सर. आता 10 मिनिटं आहे, 10 मिनिटांमध्ये आपला लेसन आटोपतो जवळपास. हे बघा, याच्यामधून इग्निशन कंट्रोल मॉड्यूल मधून हे दोन कनेक्शन तुम्हाला दिसतात, इकडे सेन्सरला गेलेले आहेत. अशा प्रकारे हे दोन्ही सेन्सर्स काय करतात, जे कॅमशाफ्टची पोझिशन काय आणि क्रॅन्कशाफ्टची पोझिशन काय, म्हणजे क्रॅन्कशाफ्टची पोझिशन काय हे कोणाला माहिती देतात, इश्यूला देतात. आणि इश्यू मग काय करतो, याच्यामध्ये अगोदरच प्रोग्राम केलेला आहे, ही माहिती कोणाला देतो, इलेक्ट्रॉनिक इग्निशन कंट्रोल युनिट मॉड्यूलला देतो. आणि अशा प्रकारे मग पुढे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल बघा असा अर्थ केलेला आहे सर्किट पूर्ण होण्यासाठी. आणि याच्यामधूनच मग स्पार्क प्लग लीड गेलेले असतात. ही इग्निशन कॉइल आहे बघा, प्रत्येक सिलेंडर साठी सेपरेट दिलेला आहे. इग्निशन कंट्रोल मॉड्यूल मध्येच इग्निशन कॉइल दिलेले आहेत. अशा प्रकारे फायरिंग ऑर्डर प्रमाणे हे कनेक्शन तुम्हाला स्पार्क प्लग ला गेलेले दिसते. आणि स्पार्क प्लग सर्किट पूर्ण होण्यासाठी सेकंडरी अशा प्रकारे ते अर्थ केलेलं असते. स्पार्क प्लग अर्थ केलेला असतो. असं बघा अर्थ केलेला आहे, अशा प्रकारे अर्थ केलेलं दिसते. जेव्हा आपण इग्निशन स्विच ऑन करतो तेव्हा इश्यू मध्ये प्रवाह जातो. आणि इश्यू हा पॅरेलल मध्ये इग्निशन कंट्रोल मॉड्यूलला कनेक्ट असतो. आणि अशा प्रकारे इश्यू मधला प्रवाह अशा प्रकारे 12 व्होल्टचा प्रवाह येतो इग्निशन कॉइल मध्ये. आणि जेव्हा कॅमशाफ्ट आणि क्रॅन्कशाफ्ट पोझिशन सेन्सर हे इश्यूला पोझिशन सांगतात, अशा प्रकारे डेटा अनालाइज केला जातो इश्यू कडून. आणि अशा प्रकारे मग याच्यामध्ये इग्निशन कॉइल मध्ये हाय व्होल्टेज करंट पूर्व निर्मिती होते. आणि नंतर मग नेहमीप्रमाणे सेकंडरी सर्किट मार्फत म्हणजे स्पार्क प्लग मार्फत काय होते, अशा प्रकारे करंट हे केला जातो. अशा प्रकारे सिलेंडर मध्ये करंट अशा प्रकारे काय होते, मग पुढे जेव्हा फायरिंग ऑर्डर नुसार बरोबर माहिती भेटते कोणत्या सिलेंडर कोणत्या स्ट्रोकला आहे, त्याच सिलेंडर मध्ये स्पार्क प्लग द्वारे ठिणगी पडते. आणि अशा तऱ्हेने हे कार्य घडून येते. आता हे भाग तुम्हाला लक्षात आले सगळ्यांना. बघा, बॅटरी, इग्निशन स्विच डिव्हाइस, इग्निशन कॉइल किंवा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, त्याच्यानंतर इंजिन कंट्रोल मॉड्यूल ज्याला
PROM सुद्धा म्हणतात, प्रोग्राम रीड ओनली मेमरी असं सुद्धा म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये सगळं प्रोग्राम केलेलं असते. इग्निशन कंट्रोल मॉड्यूल याला ICM म्हणतो आपण. मॅग्नेटिक ट्रिगरिंग डिव्हाइस आहे, ज्याच्यामध्ये क्रॅन्कशाफ्ट आणि कॅमशाफ्ट पोझिशन सेन्सर, स्पार्क प्लग, लो टेन्शन वायर आणि हाय टेन्शन लीड, तर असं हे कार्य घडून येते. कळालं तुम्हाला? कळालं का सगळ्यांना? हो सर. फक्त याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर लेस इग्निशन सिस्टीम असं का म्हटलेलं आहे? याच्यामध्ये काय नसते? डिस्ट्रीब्युटर नसतो याच्यामध्ये. इग्निशन कॉइलच डिस्ट्रीब्युटरचं वर्क करतं. याच्यामध्ये मॅग्नेटिक ट्रिगरिंग डिव्हाइस असतात, आहे की नाही? अशा प्रकारे मॅग्नेटिक ट्रिगरिंग डिव्हाइस काय करतात? क्रॅन्कशाफ्ट आणि कॅमशाफ्ट पोझिशन देतात कोणाला, ECU ला, आणि नंतर मग ECU मध्ये सगळं प्रोग्रामिंग केलेलं असते. आणि ECU इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटला त्या सेन्सरची कडून सेन्स केल्याप्रमाणे ती माहिती कोणत्या सिलेंडर हा पॉवर स्ट्रोकला आहे, वालची पोझिशन काय, अशा फायरिंग ऑर्डर नुसार मग काय करतो? इग्निशन कंट्रोल मॉड्यूलला सांगतो. इग्निशन कंट्रोल मॉड्यूलला ती माहिती देतो आणि इग्निशन कंट्रोल मॉड्यूल त्याप्रमाणे मग फायरिंग ऑर्डर प्रमाणे हे कार्य निरंतर त्याच्यामध्ये चालू असते. ठीक आहे? हो सर. एक मिनिट थांबा. शेवटपर्यंत 13 झाले, 14 झाले होते, एक कोण गेला. नेटवर्क प्रॉब्लेम आहे सर कोणाचा तरी. आकाश पांडे पण लेफ्ट आहे. एकदा फोटो मध्ये येत आलं तर पहा. तर 12 जाते आता. हा? 12 जाते म्हटलं. काय म्हणते का? 12 जाते म्हटलं सर आता. आता एक जण गायब झाला. बरं, ठीक आहे. तर आपण आता पुढे आपण पाहू पुढच्या पाठामध्ये. जसं आपण ज्या टेस्ट सोडवलेल्या आहे त्या टेस्टचं रेकॉर्ड कसं बनते याच्यामध्ये. तुम्ही जे टेस्ट सोडवलेले आहे, एक आपण इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट म्हणजे इग्निशन सिस्टीमची टेस्ट आहे, ते 25 प्रश्नावाली. आणि त्याच्यानंतर फ्युएल इंजेक्शन सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन सिस्टीम 50 प्रश्नावाली आहे. त्याच्यामध्ये कोणाला असं वाटत असेल की मार्क कमी पडले तर परत व्यवस्थित सोडवून मग स्क्रीनशॉट टाका आणि ते तुमचं रेकॉर्ड तयार होते. आता तुम्हाला रेकॉर्ड तयार होते हे दाखवू शकतो मी, पण आता लाईट नाही, आपलं झालं आता, वेळच झाली, वेळच संपली. आता आपण उद्या सुट्टी आहे आपल्याला, सोमवारी आपण बघणार आहोत. सोमवारी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे? हो सर. ठीक आहे. म्हणा आता आपण सोमवारी आपण कधी घ्यायचा क्लास तेच विचारतोय तुम्हाला. कधी ठेवायचा टायमिंग सांगा. सर रोजचा टाइमिंग काय? रोजचा कोणता? सर 4चा. 4चाच ठेवायचा ना? हो सर. 4चा टायमिंग ठीक आहे ना? ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे मग आता. ओके.